चौकोनामधील कार्ड बरोबर आहे। त्यानंतर आता आपण स्त्रीलिंग ग्रुपमध्ये चौकोनामधील कार्ड काढले आहेत। ती वही, ती शाळा, ती स्त्री, ती गाडी, ती घंटा, ती नागिन, ती बहीण, ती लांडोर, ती देवी। अशा प्रकारे मुलांच्या ग्रुपने पूर्ण कार्ड बरोबर ठेवलेले आहेत। आता आपण मुलींच्या ग्रुपचे कार्ड पाहणार आहोत। प्रथम आपण स्त्रीलिंग ग्रुपमध्ये कार्ड पाहत आहोत। ती खुर्ची, ती गाय, ती वीट, ती चिमणी, ती वाघीण, ती सायकल, ती मांजर, ती रिक्षा, ती मुलगी। त्यानंतर आपण पुल्लिंग या चौकोनामधील कार्ड पाहणार आहोत। तो तबला, तो मुलगा, तो घोडा, तो नाग, तो ससा, तो पुरुष, तो दरवाजा, तो मोबाईल, तो फळा। त्यानंतर आपण नपुंसकलिंग या चौकोनामधील कार्ड पाहणार आहोत। ते कुलूप, ते घर। दोन्ही ग्रुपने सर्व कार्ड बरोबर ठेवलेले आहेत, त्यामुळे दोन्ही ग्रुप जिंकलेले आहेत। यानंतर आता पुन्हा त्यांना आपण कार्ड वाटणार आहोत आणि ते पुन्हा कार्ड ठेवणार आहेत। यानंतर आपण पुन्हा आता विद्यार्थ्यांनी कार्ड कोणत्या चौकोनामध्ये ठेवले आहेत ते आपण आता पाहणार आहोत। प्रथम आपण मुलींच्या ग्रुपमधील स्त्रीलिंग चौकोनातील कार्ड आपण पाहणार आहोत। ती चिमणी, ती सायकल, ती रिक्षा, ती वही, ती स्त्री, ती घंटा, ती बहीण, ती देवी, ती गाय। मुलींनी स्त्रीलिंग चौकोनामधील कार्ड बरोबर ठेवलेले आहेत। त्यानंतर आता आपण पुल्लिंग चौकोनामधील कार्ड पाहणार आहोत। तो देव, तो बोका, तो बैल, तो बाग, तो तबला, तो घोडा, तो ससा, तो दरवाजा, तो फळा। मुलींनी पुल्लिंग चौकोनामधील कार्ड बरोबर ठेवलेले आहेत। त्यानंतर आपण नपुंसकलिंग चौकोनामधील कार्ड पाहणार आहोत। ते कुलूप, ते झाड। मुलींनी सर्व कार्ड बरोबर ठेवलेले आहेत। आता आपण मुलांच्या नपुंसकलिंग या घरामधील कार्ड पाहणार आहोत। ते घर, ते पुस्तक। दोन्ही कार्ड बरोबर आहेत। त्यानंतर आपण पुल्लिंग चौकोनातील कार्ड पाहणार आहोत। तो टेबल, तो मोर, तो कुत्रा, तो कावळा, तो फोटो, तो मुलगा, तो नाग,
तो पुरुष, तो मोबाईल. त्यानंतर आपण श्रीलिंग चौकोनामधील कार्य पाहणार आहोत. ती वाघीण, ती मांजर, ती मुलगी, ती शाळा, ती गाडी, ती नागिन, ती लांडोर, ती खुर्ची, ती वीट. अशा प्रकारे दोन्ही ग्रुपने बरोबर कार्ड ठेवलेले आहे आणि दोन्ही ग्रुपला समान मार्क पडलेले आहेत. त्यामुळे दोन्ही ग्रुप जिंकलेले आहेत. अशा प्रकारे आपण खेळाद्वारे विद्यार्थ्यांना लिंगाचे प्रकार शिकू शकतो आणि त्यांना ते चांगल्या प्रकारे अवगत होऊ शकतात. आता आपण पाहिले की कशा प्रकारे आपण खेळाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देऊ शकतो. तर जे विद्यार्थी अभ्यासात लक्ष देत नसतील व त्यांचे लक्ष फक्त खेळाकडे असेल अशा विद्यार्थ्यांना खेळाद्वारे चांगल्या पद्धतीने समजेल असा उपक्रम आम्ही जिल्हा परिषद शाळा नेहरूनगर, दमाणा, तालुका अक्कलकोट, जिल्हा नंदुरबार येथे राबवत आहे. तरी खेळाद्वारे शिक्षण देऊन आम्ही आपल्या मुलांना शिकवू शकतो हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरी मी विष्णू एकनाथ पांडेकर व सहाय्यक शिक्षक वसंत श्यामसिंग पाडवी, जिल्हा परिषद शाळा नेहरूनगर, पोस्ट दमाणा, तालुका अक्कलकोट, जिल्हा नंदुरबार येथे कार्यरत असून आम्ही हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवत आहोत आणि विद्यार्थ्यांना खेळाद्वारे शिक्षण मिळून त्यांना जास्तीत जास्त ज्ञान अवगत व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत. तरी या उपक्रमामध्ये आम्हाला शैलेंद्र पाडवी यांनी भरपूर मदत केली आणि अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही तो प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त घटक खेळाद्वारे शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.